वांगे, हरभरा, वाटाणे, तीळ, वाळू, लसण, वालाच्या शेंगा, गाजर, बोर, शेंगदाणे, पेरू, शिमला मिरची. वाटण बनवण्यासाठी घेणार आहोत शेंगदाणे, कांदा, वाळलेले खोबरं, 1 वाटी तीळ, चवीनुसार मीठ, घरगुती काळा मसाला. हे सर्व साहित्य आपण वाटण बनवण्यासाठी घेणार आहोत. आता आपण गॅस चालू करून घेणार आहोत. तव्यावर अर्धी वाटी तीळ भाजून घेणार आहोत. तीळ आपण लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. गॅस कमी ठेवणार आहात. तुम्ही बघू शकता तिळाला लालसर रंग आलेला आहे. पण आता दुसऱ्या प्लेट मध्ये काढून घेणार आहोत. तीळ भाजून झाले की लगेच अर्धा चमचा तेल टाकून सुकं खोबरं भाजून घ्या. तिळाप्रमाणेच खोबरं सुद्धा लालसर होईपर्यंत भाजायचे. बघू शकता खोबरं सुद्धा लालसर झालेलं आहे. आता खोबरं आपण प्लेट मध्ये काढून घेणार आहोत. खोबऱ्याप्रमाणेच आपण अर्धा चमचा तेल टाकून शेंगदाणे भाजून घेणार आहोत. शेंगदाण्याला चटका देऊन घेतला की शेंगदाणे प्लेट मध्ये काढून घ्यायचे. कांद्याला 1 चमचा तेल टाकून आपण तळून घेणार आहोत. गरम असल्यामुळे कांदा सतत परतत राहायचा आहे. कांद्याला लालसर रंग येईपर्यंत भाजत राहा. कांद्याला लालसर रंग आला की लगेचच प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे. आता पूर्ण भाजीचं वाटण बारीक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे. भांड्याचं झाकण पॅक लावून वाटण बारीक करून घ्यायचं आहे. आपलं वाटण बारीक झालेलं नसल्यामुळं आपण त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहोत व परत वाटण मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे. आता वाटण पूर्णपणे बारीक झालेलं आहे. वाटण आता एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे काळा मसाला घेऊन चवीनुसार मीठ टाकणार आहोत व थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. काळ्या मसाल्याचं वाटण बारीक झालेलं आहे व सुगंध छान येत आहे. आता आपण गॅस मंद आचेवर ठेवून कुकर ठेवणार आहोत. कुकर थोडंसं गरम झालं की आपण त्यात 2 चमचे तेल टाकणार आहोत. तेलामध्ये आपण तिळाचे वाटण टाकून घ्यायचे आहे. वाटण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. त्यातच आता काळ्या मसाल्याचे वाटण टाकायचे आहे. वाटण परतून झाले की त्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकायच्या आहेत. त्यामध्ये आता तीळ, शेंगदाणे, वाळू, शिमला मिरची, बोर, गाजर, हरभरा, वाटाणे, पेरू, वालाच्या शेंगा सर्व भाज्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. सर्व भाज्या मिक्स झाल्यानंतर कुकर बाजूला ठेवून गरम पाणी करून घ्यायचं. 2 ग्लास पाणी भांड्यात टाकून गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम झालं की कुकर थंड झाल्या असल्यामुळं भाज्या एकदा गरम करून घ्यायच्या. भाज्या परतून झाल्या की कुकरमध्ये गरम पाणी टाकून द्यायचं. गरम पाणी टाकले की भाज्या लगेच परतून घ्यायच्या. मसाला, भाज्या, पाणी तिन्ही मिक्स झालं पाहिजे. भाज्या परतून झाल्या की कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. गॅस आपण थोडा वाढवणार आहोत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे. कुकरची वाफ चमच्याने पूर्णपणे बाहेर काढून घ्यायची, नाहीतर भाज्या जास्त शिजतात. आणि तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त दिसत आहे. भाजीचा खूप मस्त सुवास येत आहे. भाजी अशी एकदा परतून घ्यायची आहे. भाजी परतून झाल्यानंतर भाजी कुकर मध्ये तशीच ठेवायची आहे भाजीला तेल सुटण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला तेल आणि तरी सुटलेली आहे. तुम्ही भोगीच्या भाजी सोबत बाजरीच्या भाकरी खाऊ शकता. भोगीची मिक्स भाजी, बाजरीची भाकरी, गाजर, काकडी, त्यावरती लिंबू, त्यासोबत कांदा खूप भारी लागतो. तुम्ही सुद्धा भोगीची भाजी नक्की ट्राय करा. तुम्ही भाजी कशी झाली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा.